या सगळ्या अपडेट नंतर ही बातमी जेव्हा पुढे आली त्यावेळेला जयंत पाटील नेमकं काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण पाहूयात. आत्ताच मी ऐकलेलं आहे, पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल तर हे अधिक गंभीर आहे. पुन्हा एकदा पोलीस कसे, पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता. पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल. कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे. जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली. अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे. आरोपीच्या हातात जर पोलिसांचं रिव्हॉल्वर सहज लागत असेल तर यातून कुठे ना कुठेतरी एक संशय निर्माण होतो, अशा स्वरूपाची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. अमोल कोल्हे खासदार त्यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या प्रकरणावर ते सुद्धा आपण पाहूयात. माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचनात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची चादर ही तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं. आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. जर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये, होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. ही बातमी माझ्या सोशल मीडिया. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. नेमका घटनाक्रम कसा होता आजचा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अक्षय शिंदे तळोजा जेलमध्ये होता. न्यायालयीन कोठडी दरम्यान तो तळोजा जेलमध्ये होता. ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला बाहेर काढण्यात आलं होतं. पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, गोळीबार केला. यानंतर अक्षयच्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आणि उर्वरित पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये, या एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउंटर, त्याचा हा घटनाक्रम होता. आणि